नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 200 सामान्य विज्ञानावरती आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की आर-आर-बी ग्रुप डी तसेच सरळ सेवा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तत्पूर्वी मी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ह्या प्रश्नांची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याची की लिंक मी माझ्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला सुरू करूया आपल्या प्रश्नांना. हे पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मोड ऑफ रिप्रोडक्शन यूज्ड इन लेअरिंग और ग्राफ्टिंग टू ग्रो प्लांट्स लाईक शुगर केन, रोजेस और ग्रेप्स. ऊस, गुलाब, द्राक्ष यासारखी पिके वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेअरिंग किंवा कलम पद्धतीतील प्रजनन प्रकार कोणता आहे? रिजनरेशन, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. शाकीय प्रजनन. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शाकीय प्रजनन. मी खाली इथं उत्तर आणि स्पष्टीकरण पण दिलेले आहे, ते तुम्हाला PDF मध्ये मिळून जाईल आणि PDF माझ्या टेलिग्राम चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेले आहे, ते तुम्ही डाउनलोड करावी टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन. जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, द डॅश डॅश मूव्ज वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल वाईल डॅश डॅश ट्रान्सपोर्ट्स प्रोडक्ट्स ऑफ फोटोसिंथेसिस. डॅश डॅशमुळे जमिनीतून पाणी व खनिजे वर जातात, तर डॅश डॅशमुळे पाण्यात तयार झालेले अन्न इतर भागापर्यंत पोहोचते. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. झायलेममुळे जमिनीतून पाणी व खनिजे वर जातात, तर फ्लोएममुळे पाण्यात तयार झालेले अन्न इतर भागापर्यंत पोहोचते. जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. चुकीचे विधान निवडा. मेल जर्म सेल्स आर प्रोड्युस्ड बाय पोलन ग्रेन. फिमेल गॅमेट इज प्रेझेंट इन द स्टिग्मा. फर्टिलायझेशन गिव्ज अस झायगोट. द फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट इज नोन ॲज फर्टिलायझेशन. तर ह्याच्यापैकी चुकीचं स्टेटमेंट आहे ऑप्शन बी, फिमेल गॅमेट इज प्रेझेंट इन द स्टिग्मा. तर हे स्त्री गर्भकोशिका किंजावर नसते, तर ओव्हिलमध्ये असते. स्टिग्माच्या जागी इथं ओव्हिल असेल पाहिजे होतं, म्हणून हे बी चुकीचं आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 आहे, ह्या PDF तुम्ही डिटेलमध्ये एकदा वाचून घेऊ शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि PDF डाउनलोड करून तुम्ही वाचून त्याची रिव्हिजन करा. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीच्या परीक्षेसाठी येणार आहेत, जे की आपली 17 नोव्हेंबरपासून परीक्षा चालू होणार आहे. बघा, द सोलन बॉटम पार्ट ऑफ द पिस्टल इज, जोड्या जुळवायच्यात. द मिडल इलॉंगेटेड पार्ट ऑफ द पिस्टल इज, द टर्मिनल पार्ट ऑफ द पिस्टल इज आणि द ओव्हरी कंटेन्स. तर ह्याचं बघा, सोलन बेस जो काय असतो आपल्या पिस्टलचा, तो काय असतो? ओव्हरी असतो. त्यामुळे एचं डी यायला पाहिजे, एचं सी यायला पाहिजे. 1C ए आणि डी मध्ये. बरं ठीक आहे, पुढं बघूया. दुसरं काय, द मिडल इलॉंगेटेड पार्ट ऑफ द पिस्टल. मिडल इलॉंगेटेड पार्ट काय असतो? स्टाईल असतो, तो आहे किंजवाहिनी. मग हे पहिलं पर्याय क्रमांक 1 येऊन जाईल. तिसऱ्याचं आहे, द टर्मिनल पार्ट ऑफ द पिस्टल इज स्टिग्मा आणि द ओव्हरी कंटेन्स ओव्हिल. त्यामुळं पर्याय क्रमांक ए ह्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही आणखी एकदा वाचू शकता. हे आपले 200 प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे असल्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतो ह्याला. जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्पष्ट करा, वनस्पतींना ऊर्जा आवश्यकता कमी असते. प्लांट हॅव लो एनर्जी नीड्स. तर कशामुळे? वनस्पतींच्या शरीरात अनेक ऊतकांमध्ये मृत पेशींचे प्रमाण कमी असते. वनस्पती जलद वहन प्रणाली वापरतात. वनस्पती स्वपोषी असून आपले अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती हालत नाही व त्यांच्या ऊतकांमध्ये मृत पेशींचे प्रमाण जास्त असते. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वनस्पती हालत नाही. प्लांट्स डू नॉट मूव्ह अँड हॅव मेनी टिश्यूज विथ लार्ज प्रोपोर्शन ऑफ डेड सेल्स. जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, विच पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन कंट्रोल्स बॉडी टेम्परेचर अँड हंगर. तर कुठला पार्ट आपला बॉडी टेम्परेचर आणि हंगर कंट्रोल करतो ह्युमन ब्रेनचा? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हायपोथॅलॅमस. हा जो काही पार्ट असतो तो आपला बॉडीचं टेम्परेचर आणि हंगर कंट्रोल करतो. जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. द बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम आर कॉल्ड हार्ट, नेफ्रॉन, न्यूरॉन, न्यूक्लियस. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूरॉन जे आहे ते बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. विच प्रोसेस इन प्लांट्स इज कॅरीड आउट बाय गार्ड सेल्स. गार्ड सेल कुठली प्रोसेस करतात? फोटोसिंथेसिस, ट्रान्सपिरेशन, फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शन. तर हे कुठली करतात? ट्रान्सपिरेशन. वाष्पोत्सर्जन ही प्रोसेस कॅरी आउट करतात. जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 आहे, नेम द लॉंगेस्ट सेल इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? ब्लड सेल, नर्व सेल, मसल सेल, स्किन सेल. तर ह्याचं सगळ्यांना बरोबर उत्तर माहिती असायला पाहिजे. नर्व सेल, मज्जापेशी, हे सगळ्यातली लॉंग सेल आहे ह्युमन बॉडीमधली. जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 आहे, द एक्सक्रिटरी युनिट ऑफ द किडनी इज न्यूरॉन, नेफ्रॉन, न्यूट्रोफिल का न्यूट्रिन. तर वृकपेशी ज्या असतात नेफ्रॉन, ह्या काय आहे? एक्सक्रिटरी युनिट ऑफ किडनी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी ह्याचं बरोबर उत्तर. जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11 आहे, व्हॉट डू यू कॉल द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन अ स्टेम ऑर ब्रांच. खोड किंवा फांदीवर पानाच्या रचनेच्या नमुन्याला काय म्हणतात? एपोटॅक्सिस, थॅलोटॅक्सी,
फिलोटॅक्सी आणि जिओटॅक्सी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फिलोटॅक्सीलाच आपल्या अरेंजमेंट ऑफ लिव्ज ऑन स्टेम और ब्रांच असं म्हणतात. जाऊया प्रश्न क्रमांक 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 आहे विच ऑर्गॅनेल इज नोन ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे सगळ्यांना माहिती असेल की मायटोकॉन्ड्रियालाच पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. पेशीचे वीजगृह पॉवर हाऊस मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. प्रश्न क्रमांक 13 आहे द टिश्यू विच मेक्स द प्लांट हार्ड अँड स्टिफ अँड प्रोव्हाइड स्ट्रेंथ इज स्क्लेरेनकायमा, एरेनकायमा, क्लोरेनकायमा, पॅरेनकायमा. तर काय असतं हार्ड आणि स्टिप काय बनवतं? पर्याय क्रमांक ए स्क्लेरेनकायमा. हे काय असतात ते वनस्पतीला कडक आणि कठीण बनवणारे उत्तक असतात. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जाऊया प्रश्न क्रमांक 14 कडे. प्रश्न क्रमांक 14 आहे हू डिस्कवर्ड द फ्री लिव्हिंग सेल्स इन पॉन्ड वॉटर फॉर फर्स्ट टाइम. पॉन्ड वॉटर मध्ये फ्री लिव्हिंग सेल कोणी शोधल्या पहिले वेळेस? रॉबर्ट हुक, लिव्हेनहॉक, रॉबर्ट ब्राउन, विर्को. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लिव्हेनहॉक. जाऊया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 आहे विच ऑफ द फॉलोइंग रिस्पॉन्सिबल फॉर फ्लेक्झिबिलिटी इन प्लांट्स. क्लेरेनकायमा, कोलेनकायमा, कॅम्बियम आणि पॅरेनकायमा. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोलेनकायमा. जाऊया प्रश्न क्रमांक 16 कडे. प्रश्न क्रमांक 16 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स इन्व्हॉल्विंग ओनली वन पॅरेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल फर्टिलायझेशन, पॉलिनेशन. तर ह्याच्यापैकी फक्त एकच कुठं लागतं आपल्याला? एकाच पालकाचा सहभाग फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होतो. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जेव्हा प्रश्न क्रमांक 17 कडे. प्रश्न क्रमांक 17 आहे व्हॉट इज द रोल ऑफ द ओव्हरी इन फर्टिलायझेशन? टू प्रोड्यूस पोलन, टू प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू पोलन, टू प्रोड्यूस द एग सेल, टू स्टोअर मेल गॅमेट्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी टू प्रोड्यूस द एग सेल. अंडापेशी तयार करण्याचं ओव्हरीचं काम असतं. जाऊया प्रश्न क्रमांक 18 कडे. प्रश्न क्रमांक 18 आहे विच डेव्हलप्स इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. स्टाईल, लिव्ज, ओव्ह्यूल, फ्लॉवर्स. तर निषेचनानंतर कोणते अंग फळात रूपांतरित होते? तर फुलाचंच रूपांतर फळामध्ये होत असतं. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. जाऊया 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे मेंडल स्टडी ट्रेट्स लाईक फ्लॉवर कलर अँड सीड शेप इन पी प्लांट्स. दिस ट्रेट्स आर कॉल्ड. मेंडल यांनी मटरच्या झाडामध्ये फुलाचा रंग आणि बियाण्याचा आकार यासारखी वैशिष्ट्ये अभ्यासली. ही वैशिष्ट्य ह्या वैशिष्ट्यांना काय म्हणतात? जेनेटिक कोड्स, डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स, का प्रोजेनी युनिट्स आणि व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिक. तर हे दिसणारे कॅरेक्टरिस्टिक्स असतात म्हणून ह्यांना व्हिजिबल कॅरेक्टर्स असं ह्याचं बरोबर उत्तर ऑप्शन डी. जेव्हा प्रश्न क्रमांक 20 कडे. प्रश्न क्रमांक 20 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन, विंड पॉलिनेशन, वॉटर पॉलिनेशन आणि असेक्शुअल पॉलिनेशन. तर बघा परक संक्रमणाची कुठली पद्धत ह्यापैकी नाही आहे? तर असेक्शुअल पॉलिनेशन नसतं, ते रिप्रोडक्शन असतं. जेव्हा प्रश्न क्रमांक 21 कडे. प्रश्न क्रमांक 21 आहे विच पार्ट ऑफ द ब्रायोफिलम डेव्हलप्स न्यू प्लांट्स वाया व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ब्रायोफिलमच्या कोणत्या भागातून अलैंगिक प्रजननाद्वारे नवीन झाडे तयार होतात? स्टेम, लिव्ह, फ्लॉवर, प्रश्न क्रमांक 21 स्टेम, लिव्ह, फ्लॉवर आणि रूट्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे लिव्ह. पर्याय क्रमांक बी. तर ब्रायोफायलम प्रोड्युसेस न्यू प्लांट्स फ्रॉम बर्ड्स ऑन द लीफ मार्जिन. ब्रायोफायलम पानांच्या काठावरील कोडे नवीन झाडं निर्माण करतात. जेव्हा प्रश्न क्रमांक 22 कडे. 22वा प्रश्न आहे रोज फ्लॉवर पोलेन हॅज रिच सनफ्लॉवर स्टिग्मा, वाय इज इट रिजेक्टेड. जर गुलाबाच्या फुलांचा पराग सूर्यफुलाच्या स्टिग्मावर पोहोचला तो का नाकारला जातो? कारण पोलेन वॉज नॉट ऑफ सनफ्लॉवर. त्याचाच फुलाचा तिथं यायला पाहिजे. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर पोलेन वॉज नॉट ऑफ सनफ्लॉवर. जाऊया प्रश्न क्रमांक 23 कडे. 23वा प्रश्न आहे विच रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आर इसेन्शियल फॉर फर्टिलायझेशन. थॅलॅमस, पेटल्स, पोलन ग्रेन अँड ऑइल, सेपल्स. आपण इतके प्रश्न बघितले ह्याच्यावरून हे यायला पाहिजे की पोलन ग्रेन आणि ऑइल परागकण आणि अंडपेशी हे निषेचनासाठी एकदम महत्त्वाचे अंग आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 24 कडे. रूट्स ऑलवेज ग्रो डाऊनवर्ड्स, शूट्स अपवर्ड्स. दिस इज नोन ॲज हायड्रोट्रॉपिझम, जिओट्रॉपिझम, केमोट्रॉपिझम, फोटोट्रॉपिक मुवमेंट. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिओट्रॉपिझमलाच काय म्हणतात? झाडाची मूळ नेहमी खाली आणि खोड वरती वाढतात. ह्यालाच काय म्हणतात? भूमिसंवेग किंवा जिओट्रॉपिझम. जेव्हा प्रश्न क्रमांक 25 कडे. प्रश्न क्रमांक 25 आहे द टिश्यू विच मेक्स प्लांट्स हार्ड अँड स्टिफ. स्केलेनकायमा, आयरेनकायमा, क्लोरेनकायमा, फॅट, चरबी. तर ह्याचं मग अशी झालं आहे की स्क्लेरेनकायमा कणिकीय ऊतक जे काय असतं ते वनस्पतीला कठीण आणि घट्ट बनवतं. जेव्हा प्रश्न क्रमांक 26 कडे. प्रश्न क्रमांक 26 आहे विच पार्ट ऑफ अ प्लांट कंटेन्स डेड टिश्यूज लाईक कोकोनट हस्क और ऑरेंज पील. कोकोनट हस्क, गवा पील, ऑरेंज पील, बनाना पील. तर ह्याच्या प्रश्नातच येतं उत्तर आहे की नारळाची साल असते काय असतं? डेड टिश्यूज तयार करतं. पर्याय क्रमांक ए बरोबर होतं. तसं प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. प्लांट सेल्स चेंज शेप बाय चेंजिंग द अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड, फॅट, क्लोरोफिल, पाणी. तर पाण्याच्या इनटेकवरती
तर प्लॅन्टचा शेप जो असतो त्यांचा तो बदलत असतात, त्यामुळे ऑप्शन डी बरोबर आहे. ह्याचा प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया. ट्रान्सफर ऑफ पोलेन विदिन द सेम फ्लॉवर इज कॉल्ड फर्टिलायझेशन, क्रॉस पॉलिनेशन, स्पोर फॉर्मेशन का सेल्फ पॉलिनेशन. तर ह्याचं प्रश्नातच उत्तर आहे, म्हणजे समान फुलातील आत्मपरागकण म्हणजे सेल्फ, त्याचंच पॉलिनेशन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया 29व्या प्रश्नाकडे. 29वा प्रश्न आहे, टिश्यूज प्रेझेंट इन स्टेम्स अराउंड व्हॅस्क्युलर बंडल्स, वेन्स ऑफ लिव्स अँड हार्ड कव्हरिंग्स ऑफ सीड. खोड संवहनी गाठांभोवती पानातील शिरा आणि बीजांच्या कठीण आवरणात कोणते ऊतक असते? अपायकल मेरिस्टेम, एपिडर्मिस, पॅरेन्कायमा का स्क्लेरेन्कायमा. तर बघा हे सगळं कठीण वगैरे असे शब्द आले तर कधी स्क्लेरेन्कायमा असा पर्याय टिक करून यायचे, हे बरोबर उत्तर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 30 कडे. प्रश्न क्रमांक 30 आहे, हार्मोन प्रेझेंट इन एरियाज ऑफ रॅपिड सेल डिव्हिजन अँड प्रमोट्स डिव्हिजन. जलद पेशी विभाजन होणाऱ्या भागात कोणता हार्मोन जास्त प्रमाणात असतो आणि पेशी विभाजनास प्रोत्साहन देतो? ए सायटोकिनिन, बी ॲब्स्किसिक ॲसिड, सी गिबेरलिन्स अँड ऑक्सिन्स. तर हे काय असतं? सायटोकिनिन हा नावाचा जो काही तुमचा हार्मोन असतो तो रॅपिड सेल डिव्हिजनला मदत करतो, त्यामुळे पर्याय क्रमांक ए ह्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया 31वा प्रश्नाकडे. 31वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्सेंट इन सेल्स ऑफ मेरिस्मॅटिक टिश्यू. मेरिस्मॅटिक टिश्यूमध्ये खालीलपैकी काय अनुपस्थितीत असते? न्यूक्लिय केंद्रक, व्हॅक्युल, सेल वॉल्स, पेशीभिंती आणि सायटोप्लाझ्मा. तर ह्याच्यामध्ये बघा व्हॅक्युल्स जो असतो तो मेरिस्टेम पेशीमध्ये नसतो, त्यामुळं ऑप्शन बी ह्याचं बरोबर उत्तर आहे. जेव्हा प्रश्न क्रमांक 32 कडे. प्रश्न क्रमांक 32 आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट रिलेटेड टू ट्रॉपिझम. ट्रॉपिझमशी इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे? की केमोट्रॉपिझम, मुवमेंट टुवर्ड्स केमिकल, जिओट्रॉपिझम इन रिस्पॉन्स टू अर्थ पुल, फोटोट्रॉपिझम, मुवमेंट टुवर्ड्स वॉटर, हायड्रोट्रॉपिझम, मुवमेंट टुवर्ड्स वॉटर. हे जर तुम्ही बघितलं असेल तर जिओट्रॉपिझम असतं हे चुकीचं आहे, गुरुत्वाकर्षणाचा प्रतिसाद नसून ते खोड जे वरती येत जातं त्याला म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक सी ह्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 33 कडे. फर्टिलायझेशन इन प्लांट्स ऑकर्स वेन. तर ह्याचं मी डायरेक्ट आता उत्तर सांगतो, सगळे वाचत बसणार नाही. तर मेल जर्म सेल प्रोड्यूस बाय पोलन ग्रेन्स फ्युजेस विथ फिमेल गॅमेट प्रेझेंट इन ओव्हन. ह्यालाच काय म्हणतात? प्लांटमधलं म्हणजे वनस्पतींमधलं निषेचन म्हणजेच प्रजनन. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 34 आहे, प्लांट पार्ट्स युज्ड इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. वनस्पती प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या भागांची नावं काय आहे? तर लिव्ज आणि स्टेम, पानं आणि ते काही खोड असतं, खोड लिहायचं होतं इथं, काही ट्रान्सलेशन थोडं चुकीचं आलेलं, तर ह्याचं बरोबर उत्तर ए ऑप्शन. जेव्हा प्रश्न क्रमांक 35 कडे. इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. तर ह्याचं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, फ्लोएम हेल्प्स इन मिनरल अँड वॉटर ऑब्झर्प्शन. पण फ्लोएमचं खरं काम काय असतं? झायलेम हे काम करतं, ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स, आणि फ्लोएम त्याच्या पानांपर्यंत पोहोचवतो परत, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन ए, कारण चुकीचं विचारलं होतं. बाकीचे हे स्टेटमेंट सगळे बरोबर आहे. रूट हेअर इन्क्रीजेस सरफेस एरिया फॉर ॲब्झॉर्प्शन, बरोबर आहे. स्पेशल व्हॅस्क्युलर टिश्यू ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड न्यूट्रिएंट्स, बरोबर आहे. रूट्स अँड लिव्स आर जॉईन बाय कंटिन्युअस नेटवर्क ऑफ झायलेम चॅनल, हे पण बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 36 कडे. 36वा प्रश्न आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. ह्याचं बरोबर उत्तर आहे, ऑन अ सुटेबल स्टिग्मा पोलन ट्यूब ग्रो आउट ऑफ पोलन ग्रेन अँड रिच द ओव्हरी. जसं आपण वनस्पतीमधलं प्रजनन कशाद्वारे होतं ते बघितलं, तेच ह्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया 37वा प्रश्नाकडे. 37वा प्रश्न आहे, विच प्लांट हार्मोन्स हेल्प इन प्रमोटिंग ग्रोथ. कुठला प्लांट हार्मोन तिथं प्रमोट करतो ग्रोथला? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑक्सिन, सायटोकिनिन्स आणि ॲब्सिसिक ॲसिड. हे 3 जे हार्मोन आहे हे ग्रोथ प्रमोट करतात प्लांटमध्ये. जाऊया प्रश्न क्रमांक हे ऑक्सिन, सायटोकिनिन आणि गिब्रेलिन्स हे 3 जे हार्मोन असतात हे ॲक्टिव्हली प्रमोट करतात प्लांटच्या ग्रोथसाठी. जाऊया प्रश्न क्रमांक 38 कडे. अ पी प्लांट क्लाइम्स ऑन अदर प्लांट्स ऑर फेन्सेस विथ द हेल्प ऑफ द. मटराचे झाड दुसऱ्या झाडावर किंवा कुंपणावर कशाच्या मदतीने चढते? रूट्स म्हणजे मुळे, का सेपल्स पर्णछटा, का प्रिकल्स काटक, किंवा टेंड्रिल्स गुच्छीचे तंतू. तर टेंड्रिल्स जे काय असतात ते हेल्प करतात त्याला दुसऱ्या झाडावरती ग्रो करण्यासाठी. जाऊया 39वा प्रश्नाकडे. 39वा प्रश्न, वाय ग्रोथ ऑकर्स ओनली इन स्पेसिफिक रिजन्स ऑफ प्लांट्स. झाडामध्ये वाढ ही केवळ विशिष्ट भागामध्ये का होते? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, डिवायडिंग टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट ओनली इन दिस रिजन, त्यामुळं त्याची ग्रोथ त्याच फक्त स्पेसिफिक अवयवावरती होत असते. जाऊया प्रश्न क्रमांक 40 कडे. 40वा प्रश्न, बायोफिलम बर्ड falling on soil develop into new plants. This mode of reproduction is called as. ब्रायोफिलम कोडांच्या जमिनीत पडल्यावर नवीन झाड तयार होते, या प्रजनन पद्धतीला काय म्हणतात? बडिंग, अमिबा रिजनरेशन आणि हायड्रा. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, रिजनरेशन, पुनरुत्पादन ह्याला म्हणतात.
जाऊया प्रश्न क्रमांक 41 कडे. फंक्शन ऑफ ऑक्सिन इन प्लांट्स इज काय असतं फंक्शन ऑफ ऑक्सिन? हेल्प द सेल्स टू ग्रो लॉंगर, पेशींना लांब वाढण्यासाठी मदत करतं. जाऊया 42वा प्रश्नाकडे. सॉरी. यूज ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स इन ब्रीडिंग इज सीन इन प्लॅनेरिया, अमिबा, स्पायरोगायरा का हायड्रा. तर हे जे रिजनरेटिव्ह पुनरुत्पादन पेशींचा उपयोग कोण करताना दिसतं असं विचारलं आहे. नंतर काय कुठल्या वनस्पतीत असतं ते? सॉरी, कुठल्या ह्याच्यामध्ये असतं? तर हायड्रामध्ये ते रिजनरेटिव्ह सेल्स बडिंगसाठी वापरताना दिसून येतात. जाऊया प्रश्न क्रमांक 43 कडे. प्रश्न क्रमांक 43 आहे फेट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन फोटोसिंथेसिस, सूर्यप्रकाश संश्लेषण तयार होणाऱ्या कार्बोहायड्रेटचे ग्लुकोज स्वरूप. तर हे काय असतं? फर्स्ट, कार्बोहायड्रेट्स आर युटिलाइज फॉर एनर्जी प्रोडक्शन अँड द रेस्ट आर स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. फोटोसिंथेसिसमध्ये हे आपण बघू शकतो. आधी ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरली जातात कार्बोहायड्रेट आणि नंतर त्याच्या स्टार्च स्वरूपात साठवले जातात. ह्याचं बरोबर उत्तर आहे डी ऑप्शन. जाऊया प्रश्न क्रमांक 44 कडे. प्रश्न क्रमांक 44 आहे आयडेंटिफाय द बायसेक्शुअल फ्लॉवर, पंपकिन, वॉटरमेलन, मस्टर्ड आणि मोहरी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मोहरी. हे काय असतं? मस्टर्ड काय असतं? बायसेक्शुअल फ्लॉवर असतात. जाऊया प्रश्न क्रमांक 45 कडे. प्रोसेस थ्रू विच प्लांट्स लूज वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ट्रान्सपिरेशन, पाणी विसर्जनमध्ये त्या वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये वॉटर लूज केलं जातं, त्याचं बाष्पीभवन केलं जातं. जेव्हा प्रश्न क्रमांक 46 कडे. अपायकल मेरिस्टेम प्रेझेन्स, अपिकल मेरिस्टेम कुठं असतं? प्लांट, व्हायरस, ॲनिमल, बॅक्टेरिया. तर हे कुठं असतात? वनस्पतींमध्ये असतात. हे बाकी ठिकाणी काही नसतात ते. जेव्हा 47 कडे. फ्लेक्झिबिलिटी इन प्लांट्स इज ड्यू टू, वनस्पतींमध्ये लवचिकता कशामुळे येते? तर मगाशी आपण बघितलं होतं स्क्लेरन कायमामुळे, तर त्याच्यामध्ये कठीणता येते, पण कोलेन कायमामुळे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते वनस्पतींमध्ये. जेव्हा 48वा प्रश्न का. 48वा प्रश्न आहे ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्युसिंग बाय स्पोर फॉर्मेशन. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे रायझोपस. रायझोपस इज द ऑर्गॅनिझम विच इज रिप्रोड्युस्ड बाय स्पोर फॉर्मेशन. हे जीवाणू जे असतात ते स्पोर निर्मितीने प्रजनन करतात. बरोबर उत्तर आहे रायझोपस. जाऊया 49व्या प्रश्नाकडे. सेल ऑर्गॅनिल असोसिएटेड विथ एटीपी जनरेशन, लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट का न्यूक्लियस. तर मायटोकॉन्ड्रिया जे असतात त्याला पॉवर हाऊस म्हणतात, तेच एटीपी जनरेशनसाठी कारणीभूत असतात. जाऊया 50व्या प्रश्नाकडे. 50वा प्रश्न आहे ऑर्गॅनिझम्स दॅट आर नॉट युनिसेल्युलर, अमिबा, प्लांट, पॅरामोशियम आणि क्लॅमिडोमनस. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे प्लांट्स. वनस्पती जे असतात त्या काही युनिसेल्युलर नसतात. तर पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. ऑर्गॅनिल फाउंड ओनली इन प्लांट सेल्स, केवळ वनस्पती पेशींमध्ये आढळणारा पेशी अवयव. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोसोम, न्यूक्लियस. तर बघा फक्त वनस्पती पेशींमध्ये यापैकी क्लोरोप्लास्ट आढळतं, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, क्लोरोप्लास्ट. जाऊया प्रश्न क्रमांक 52 कडे. प्रश्न क्रमांक 52 आहे हू कॉइन द टर्म प्रोटोप्लाझ्म. विर्चो, रॉबर्ट ब्राउन, पुरकिंजे, रॉबर्ट हुक. तर हे प्रोटोप्लाझ्म हे टर्म आहे ते विर्चो सायंटिस्ट, पर्याय क्रमांक ए हेच बरोबर उत्तर आहे. विर्चो या सायंटिस्टनं शोधलेली आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 53 कडे. प्रश्न क्रमांक 53 आहे ऑर्गॅनिल सर्विंग ॲज अ चॅनल फॉर मटेरियल ट्रान्सपोर्ट. मायटोकॉन्ड्रिया, लायसोसोम, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आणि क्लोरोप्लास्ट. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम जे असतं ते काय करतात की चॅनल फॉर मटेरियल ट्रान्सपोर्ट म्हणून काम करत असतात, त्याच्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पर्याय क्रमांक 3, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम. जाऊया प्रश्न क्रमांक 54 कडे. प्रश्न क्रमांक 54 आहे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स आर नॉट प्रेझेंट इन. सदृढ झिल्ली असलेले पेशी अवयव कुठे नसतात? नायदर युकॅरियोटिक नॉर प्रोकॅरियोटिक सेल्स, ओनली युकॅरियोटिक सेल्स. सी ऑप्शन आहे बोथ युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक सेल्स. आणि डी ओनली प्रोकॅरियोटिक सेल्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ओनली प्रोकॅरियोटिक सेल्स. या पेशींमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल प्रेझेंट नसतात, बाकी सगळ्यामध्ये असतात. तर जाऊया प्रोकॅरियोटिक सेल्स बघू शकता इथं लॅक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल, प्रोकॅरियोटिकमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल नसतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 55 आहे सेल विथ चेंजिंग शेप्स, फॉर्म बदलणारी पेशी कोणती? स्मूथ मसल, नर्व सेल, सी अमिबा आणि डी ओवम म्हणजेच अंडा पेशी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अमिबा आहे तो कंटिन्युअसली त्याचा शेप जो आहे तो चेंज करत असतो, म्हणून सेल विथ चेंजिंग शेपचं उत्तर अमिबा यायला पाहिजे, ऑप्शन सी बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 56 कडे. प्रश्न क्रमांक 56 आहे वेअर डज द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इंटू 3 कार्बन मॉलिक्यूल टेक प्लेस. 6 कार्बन असलेले ग्लुकोज 3 कार्बनच्या अणुमध्ये विघटन कुठं होते? वेअर डज द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इंटू, म्हणजे ग्लुकोजमध्ये 6 कार्बन असल्यामुळे ते तसं दिलं आहे मराठीमध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन. बघूया पर्याय क्रमांक ए आहे मायटोकॉन्ड्रिया, बी न्यूक्लियस, सी
गॉल्गी ॲपरेटस आणि डी सायटोप्लाझम. तर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की ऑप्शन डी सायटोप्लाझममध्ये ग्लुकोजचं विघटन होऊन 3 कार्बन मॉलिक्यूल तयार होतात. जाऊया प्रश्न क्रमांक 57 कडे. प्रश्न क्रमांक 57 आहे ऑर्गॅनिझम वेअर सेल डिव्हिजन लीड्स टू क्रिएशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. कोणत्या जीवात पेशी विभाजन होऊन नवीन जीव निर्माण करतो? मॅमल्स, प्लांट्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि रेप्टाईल्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पेशींचं विभाजन होऊन नवीन जीव तयार होत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 58 कडे. प्रश्न क्रमांक 58 आहे बेसिक युनिट ऑफ लाईफ कंपोज्ड ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनिल्स. विविध पेशी अवयवांनी बनलेली जीवनाची मूलभूत एकक. ऑर्गन सिस्टम, टिश्यू, सेल, ऑर्गन. तर ह्याचं सगळ्यांना बरोबर उत्तर माहिती असेल पाहिजे की सेल जे असते ते सेल ऑर्गॅनिलपासून बनतं आणि पेशी तयार होते. तर पर्याय क्रमांक सी ह्याचं बरोबर आहे. जाऊया 59व्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 59 आहे सुडोपोडिया म्हणजे काय? सुडोपोडियाची डेफिनेशन काय? टेम्पररी प्रोजेक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन युज्ड फॉर मुवमेंट अँड फीडिंग. हालचाल आणि अन्न संपादनासाठी अस्थायी बाह्य वाढी. तर हेच ह्याचं बरोबर उत्तर आहे. टेम्पररी प्रोजेक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन युज्ड फॉर मुवमेंट अँड फीडिंग म्हणजे सुडोपोडिया असं म्हणतात. तुम्ही त्यात एक्सप्लेनेशनमध्ये बघू शकता. आणि आणखी एकदा सगळ्यांना सांगतो की ही PDF टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला RRB ग्रुप डी ह्या नावाच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याची लिंक मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 60 कडे. प्रश्न क्रमांक 60 आहे ऑर्गॅनिल्स रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग स्टोर्ड फॅट्स इंटू शुगर इन प्लांट्स. वनस्पती पेशींमध्ये साठवलेले फॅट्स साखरेत रूपांतर करण्यासाठी जबाबदारी पेशी अवयव. ऑक्झिझोम, ग्लायओक्झिझोम, गॉल्गी बॉडी आणि रायबोझोम. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ग्लायओक्सिसोम. हे जे ऑर्गॅनिल असतं प्लांटमधलं ते काय करतं की फॅटचं रूपांतर शुगरमध्ये करण्यासाठी कारणीभूत असतं. जाऊया प्रश्न क्रमांक 61 कडे. प्रश्न क्रमांक 61 आहे द ॲसिड प्रेझेंट इन द सेल्स ऑफ आवर बॉडी इज. सल्फ्युरिक ॲसिड. आपल्या शरीराच्या पेशीमध्ये असलेले आम्ल कोणतं आहे बाबा? सल्फ्युरिक ॲसिड, डी ऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड, DNA, RNA का ऑक्झॅलिक ॲसिड. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी DNA. सगळ्यांना हे माहिती असतं की मानवी पेशीमध्ये शरीराच्या पेशींमध्ये DNA प्रेझेंट असतो. जेव्हा प्रश्न क्रमांक 62 कडे. प्रश्न क्रमांक 62 आहे विच प्रोसेस एन्श्युअर्स हाफ द DNA इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स. कोणती प्रक्रिया पुनरुत्पादन पेशींमध्ये अर्धा DNA सुनिश्चित करते? तर बघूया पर्याय काय आहेत. सायटोकिनेसिस, अमायटोसिस, मायटोसिस आणि मिओसिस. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे मायोसिस. बघू शकता तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये की मायोसिस हाल्स द DNA टू फॉर्म गॅमेट्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. मायोसिसमुळे लैंगिक प्रजनन गॅमेट्स तयार होतात ज्यात DNAचं दोन पार्ट तयार होतात. जाऊया प्रश्न क्रमांक 63 कडे. प्रश्न क्रमांक 63 आहे एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन इन प्लांट्स. रिजनरेशन जे होतं वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन होतं त्याचं काय उदाहरण कोणतं आहे? तर बघा बायनरी फिशन इन बॅक्टेरिया, बडिंग इन हायड्रा, ग्रोथ ऑफ अ न्यू प्लांट फ्रॉम कटिंग आणि रिप्रोडक्शन इन ह्युमन्स. ह्याच्यापैकी फक्त एकच ऑप्शन ह्याच्यात रिलेटिव्ह आहे. तोच ऑप्शन ह्याचा बरोबर आहे जो की ग्रोथ ऑफ अ न्यू प्लांट फ्रॉम कटिंग म्हणजे कापून नव्या वनस्पतीची वाढ होतं तेच काय रिजनरेशन इन प्लांट काय. बाकीच्या तिन्ही ऑप्शनचा काही संबंध नाही. तर तुम्हाला बऱ्याच वेळी असंही होऊ शकतं की दिलेला प्रश्न तुम्हाला माहीत नाही त्याचं बरोबर उत्तर काय आहे, पण हे माहीत असू शकतो की 4 पर्यायापैकी 3 तर येणार नाही म्हणजे राहिलेला पर्याय बरोबर असेल. आणि हे सगळे प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित नीट करून गेलात तर तुमचे विज्ञानाचे 20च्या 20 प्रश्न बरोबर येण्याची गॅरंटी आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 64 कडे. प्रश्न क्रमांक 64 आहे ऑर्गॅनिल सेपरेटेड फ्रॉम सायटोप्लाझम बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन इन युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये दुहेरी जिल्ह्याने सायटोप्लाझमपासून वेगळा अवयव कोणता होतो? रायबोसोम, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, पुढचा आहे न्यूक्लियस आणि चौथा आहे डी. तर काय होतं न्यूक्लियस जो असतो तो तिथं सेपरेट होत असतो ह्याच्यामध्ये कशामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये. इथं वाचू शकता की द न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड अँड कंट्रोल सेल फंक्शन्स. हाच प्रश्न विचारलेला होता. डबल लेअर मेम्ब्रेन काय असतो युकॅरियोटिक सेलमध्ये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 65 आहे ऑर्गॅनिझम दॅट स्प्लिट्स इंटू 2 इक्वल हाऊस ड्युरिंग सेल डिव्हिजन, रिजनरेशन, बर्डिंग, बायनरी फिशन, स्पोर फॉर्मेशन. तर ह्याच्या प्रश्नाच्या अर्थावरून जरी तुम्ही गेस केला तरी ह्याचं बरोबर उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक सी बायनरी फिशन. कारण तिथं 2 समान अर्ध्या भागामध्ये एक तुमचं सेल डिवाइड होणार आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात बायनरी फिशन म्हणजे द्विकीय फिशन. जाऊया प्रश्न क्रमांक 66 कडे. प्रश्न क्रमांक 66 आहे विच ऑफ द फॉलोइंग आर स्मॉल साइज्ड इन ॲनिमल सेल्स बट व्हेरी लार्ज इन प्लांट सेल्स. खालीपैकी कोणती संरचना प्राणीपेशीमध्ये लहान पण वनस्पती पेशींमध्ये खूप मोठे असते? लायसोसोम, प्लास्टिड्स, गॉल्गी ॲपरेटस, डी आहे व्हॅक्युल्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्लास्टिड्स जे असतात ते प्राणी पेशींमध्ये खूप
कमी साईजचे असतात, परंतु वनस्पती पेशींमध्ये त्याचा आकार बघितला तर खूप मोठा असतो. जाऊया प्रश्न क्रमांक 67 कडे. प्रश्न क्रमांक 67 आहे, व्हॉट सिमिलॅरिटीज डू प्लास्टिड्स शेअर विथ मायटोकॉन्ड्रिया. प्लास्टिड्स व मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये साम्य कोणतं आहे? तर बघा पर्याय क्रमांक एस याचा बरोबर आहे. म्हणजे काय, बोथ कंटेन देअर ओन DNA अँड रायबोझोम्स. स्वतःला सेपरेट मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्सला DNA असतात आणि रायबोसोम्स असतात. त्यामुळे पहिले पर्याय क्रमांक ए इथं बरोबर आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही, कारण आपल्याला जवळपास 200 प्रश्न बघायचे आहेत, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. परंतु तुम्ही नंतर PDF डाउनलोड केल्यानंतर त्यात एक्सप्लेनेशन आन्सर्स व्यवस्थित बघून घेऊ शकता आणखी एकदा. आणि काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायला विसरू नका. जाऊया प्रश्न क्रमांक 68 कडे. प्रश्न क्रमांक 68 आहे, मॅच द सेल ऑर्गॅनेल्स विथ देअर रिस्पेक्टिव्ह फंक्शन्स. पेशी अवयव त्यांच्या कार्यासह जुळवा. बघा आता इथं काय, सेल वॉल, रायबोझोम, लायसोसोम, गोल्गी ॲपॅरेटस. तर मी आता डायरेक्ट सेल वॉलचं जोडी लावतोय. ऑप्शन एचं ऑप्शन येईल, एकचं ऑप्शन येईल बी, गिव्ह प्लांट्स देअर स्ट्रक्चरल ग्रोथ. तर सेल वॉल काय करतात, त्या वनस्पती प्लांटला त्याची स्ट्रक्चरल ग्रोथ देतात. दुसरा आहे रायबोझोम काय करतात, साईट्स इन्व्हॉल्ड इन प्रोटीन मॅन्युफॅक्चर, प्रोटीन बनवण्यासाठी साईट फॉर्म करतात. तिसरा आहे लायसोसोम. तर लायसोसोमचं कार्य काय आहे, डायजेस्ट एनी फॉरेन मॅटर अँड वॉर्न आउट कंपाऊंड. कोणत्याही परकीय घटकांचा आणि खराब झालेल्या घटकांचा पचन करण्याचं काम कोण करतं, लायसोसोम करतं. आणि डी, गोल्गी ॲपॅरेटसचं काम आहे. हे राहिलेलं ऑप्शन म्हणजेच लिंक टू लायसोसोम प्रोडक्शन, लायसोसोमच्या प्रोडक्शनशी लायबोसोम्स तयार करण्याचं काम तिथं त्या ठिकाणी गोल्गी ॲपॅरेटस करतो. जाऊया प्रश्न क्रमांक 69 कडे. पुढचा प्रश्न क्रमांक 69 आहे, इनकरेक्टली मॅच पेअर अकॉर्डिंग टू मोड ऑफ रिप्रोडक्शन. ब्रायोफिलम, स्पोर फॉर्मेशन, अमिबा, बायनरी फ्युशन, हायड्रा, बर्डिंग आणि स्पायरोगायरा फ्रॅगमेंटेशन. तर हे सगळे बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये ब्रायोफिलमचं व्हेजिटेटिव्ह पॉलिनेशन किंवा फॉर्मेशन असायला पाहिजे होतं, इथे स्पोर फॉर्मेशन दिले, त्यामुळे ए ऑप्शन ह्याचा चुकीचा आहे. जेव्हा प्रश्न क्रमांक 70 कडे. प्रश्न क्रमांक 70 आहे, वेन प्लॅनेरिया इज कट इन टू पीसेस इच पीस ग्रोज इन टू अ कम्प्लीट ऑर्गॅनिझम, व्हॉट इज दिस कॉल्ड. जेव्हा प्लॅनेरियाला अनेक तुकड्यांमध्ये कापल्यास प्रत्येक तुकडा संपूर्ण जीव तयार होतो, तर ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, बायनरी फिशन, रिजनरेशन, फ्रॅगमेंटेशन का मल्टिपल फिशन. तर ह्यालाच काय म्हणतात, रिजनरेशन, पुनरुत्पादन म्हणतात. जाऊया प्रश्न क्रमांक 71 कडे. प्रश्न क्रमांक 71 आहे, हाऊ मेनी पेअर ऑफ सेक्स हार्मोन्स आर प्रेझेंट इन ह्युमन्स. 46 पेअर्स, 1 पेअर, 22 पेअर्स, 2 पेअर्स. तर बघा ह्याचं उत्तर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की 23 जोड्या मानवी शरीरामध्ये असतात, त्यापैकी एक जोडी जी असते ती सेक्स हार्मोझोम असते आणि टोटल 23 जोड्या असतात, म्हणजे 46 क्रोमोझोम असतात. हे स्पष्टीकरणामध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. जाऊया प्रश्न क्रमांक 72 कडे. प्रश्न क्रमांक 72 आहे, विच सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम डिवाइड्स इन टू मेनी डॉटर सेल्स सायमल्टेनियसली बाय मल्टिपल फिशन. कोणता एकाकेशीय जीव अनेक बाळकोशांमध्ये एकाच वेळी विभाजित होतो, म्हणजे डिवायडेशन त्याचं होतं. कुठला ऑप्शन आहे तसं, मग अमिबा, प्लाझ्मोडियम, ईस्ट आणि लॅशमॅनिया. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्लास्मोडियम जो काय असतो तो मल्टिपल डिव्हिजन त्याचं सेल डिव्हिजनमध्ये होतं. प्लास्मोडियम रिप्रोड्युसेस बाय मल्टिपल फिशन फॉर्मिंग मेनी डॉटर सेल्स सायमल्टेनियसली. जाऊया प्रश्न क्रमांक 73 कडे. प्रश्न क्रमांक 73 आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स इज स्पोर फॉर्मेशन सीन. स्पोर फॉर्मेशन कशामध्ये दिसतं, तर बघा पर्याय काय आहे, पॅरामेशियम, प्लास्मोडियम, अमिबा आणि रायझोपस. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. हा प्रश्न आणखीन एकदा रिपीट झालेला आहे. तर स्पोर फॉर्मेशनचं आपण बघितलेलं की रायझोपसमध्येच ते काय असतं, ते स्पोर फॉर्मेशन होत असतं. जेव्हा प्रश्न क्रमांक 74 कडे. प्रश्न क्रमांक 74 आहे, हू डिस्कवर्ड फ्री लिव्हिंग सेल्स इन पॉन्ड वॉटर फॉर फर्स्ट टाइम. हा पण प्रश्न बघितलेला, रॉबर्ट हुक, ल्युवन हुक, रॉबर्ट ब्राउन आणि विर्चो. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ल्युवन हुक. हा जो काही शास्त्रज्ञ ह्याला सगळ्यात पहिल्यांदा पॉन्ड वॉटरमध्ये फ्री लिव्हिंग सेल्स सापडलेल्या होत्या, दिसलेल्या होत्या. तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी. जाऊया प्रश्न क्रमांक 75 कडे. प्रश्न क्रमांक 75 आहे, विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट मेड द स्टेटमेंट ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. रुडॉल्फ विर्चो, रॉबर्ट ब्राउन, पुरकिंजे, रॉबर्ट हुक. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रुडॉल्फ विर्चो. ह्या सायंटिस्टनं सांगितलेलं की ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जाऊया प्रश्न क्रमांक 76 कडे. प्रश्न क्रमांक 76 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट प्रेझेंट इन प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये खालीलपैकी कोणती घटक नसतात, साल्ट म्हणजे मीठ, प्रथिने, प्रोटीन, अनडायजेस्टेड फूड आणि हार्मोन्स. तर बघा हे अनडायजेस्टेड फूड आहे, हे ह्या प्लाझ्मामध्ये नसतं, बाकी सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. जाऊया प्रश्न क्रमांक 77 कडे. प्रश्न क्रमांक 77 आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम लुक्स रफ अंडर अ मायक्रोस्कोप बिकॉज इट हॅज पार्टिकल्स कॉल्ड डायडॅश अटॅच टू इज सर्फेस. रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम सूक्ष्मदर्शनाखाली खडखडीत दिसते कारण त्याच्या पृष्ठभागावर डायडॅश नामक कण जोडलेले असतात.
तर ह्याचं बरोबर उत्तर आहे रायबोसोम, क्रोमोसोम, लायसोसोम, प्रोटीन पार्टिकल्स. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. रायबोझोम्स जे काय असतात ते जास्त रफ त्याच्यामध्ये शेपचे दिसतात ते मायक्रोस्कोपच्या अंडर, त्याच्यामुळं त्याचा खडबडीत टोटल आकार दिसतो. जाऊया प्रश्न क्रमांक 78 कडे. प्रश्न क्रमांक 78 आहे, व्हॉट इज द एनर्जी करन्सी फॉर मोस्ट सेल्युलर प्रोसेस? NAD, DNA, ATP, RNA. तर बघा मायटोकॉन्ड्रियामध्ये सांगितलं होतं की ATP जनरेशन होतं जे आपल्या सेलला एनर्जी पुरवायचं काम करतं, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ATP. जाऊया क्वेश्चन नंबर 79 कडे. द नंबर ऑफ क्रोमोझोम्स बिकम हाफ इन अ डॉटर सेल बाय प्रोसेस ऑफ. कोणत्या प्रक्रियेद्वारे बाळकोशामध्ये क्रोमोझोमची संख्या अर्ध्यावर येते? मायटोसिस, अमायटोसिस, मिओसिस आणि बायनरी फिशन. ह्याचं मगाशी बघितलंय, तर ह्याचं बरोबर उत्तर आहे मायोसिस. मायोसिसमुळं त्याचे जे काही नंबर्स असतात क्रोमोसोम्सचे ते हाफ होतात रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. जाऊया प्रश्न क्रमांक 80 कडे. प्रश्न क्रमांक 80 आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर रिलेटेड टू ट्रॉपिक लेवल्स. तर बघा प्रायमरी कंझ्युमर सेकंड ट्रॉपिक लेवल, ॲटोट्रॉप्स फर्स्ट ट्रॉपिक लेवल, स्मॉल कॉर्निओस थर्ड ट्रॉपिक लेवल म्हणजे तिसरा स्तर, आणि बॅक्टेरिया चौथा स्तर असं दिले फोर्थ ट्रॉपिक लेवल. तर बॅक्टेरिया बघा डिकॉम्पोजरचं काम करतात, ते काही चौथ्या स्तरावरती नसतात, म्हणून ह्याचं डी ऑप्शन इनकरेक्ट आहे म्हणजे चुकीचं आहे. बाकी सगळे तिन्ही बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 81 कडे. प्रश्न क्रमांक 81 आहे, सिलेक्ट द ओपिनियन दॅट शोज ऑल बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस. आता ऑल बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस बघूया. एगशेल, टी लिव्स, पोटॅटो पिलिंग्स. परत बघा बबल पॅक्स, व्हेजिटेबल पिलिंग्स, स्टेल ब्रेड. सी ऑप्शन आहे ग्लास बॉटल, मिल्क पॅकेट्स, एग शेल्स आणि बनाना पिला. आणि डी ऑप्शन आहे मेडिसिन बॉटल, ओल्ड शू, स्टेल बिस्किट्स. तर सगळ्यांना आपल्या जैव विघटन जे करणारे पदार्थ आहेत ते बघायचे. तर हे ए ऑप्शनमध्ये बघा, एग शेल हे विघटन पूर्णपणे होतं याचं. टी लिव्स जे असतात म्हणजे आपलं चहाचे पानं जे असतात ते पण विघटन होतात. आणि पोटॅटो पिलिंग्स म्हणजे बटाट्याचं वरचं साल असतं हे पण पूर्ण विघटन म्हणजे कंपोस्ट म्हणून वापरू शकता, म्हणून ह्याचं ए ऑप्शन बरोबर आहे. बाकी सगळे चुकीचे आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 82 कडे. 82वा प्रश्न हा आहे, तर तुम्हाला हे लक्षात येत असेल की एकदम वेगवेगळ्या व्हरायटीचे मी प्रश्न ह्याच्यामध्ये घेतलेले. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजे काही जीवशास्त्र वगैरे जे सगळे प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्या सगळ्या पॉसिबिलिटीचे प्रश्न ह्याच्यात घेतलेले. खूप जास्त चान्सेस आहेत की ह्यातले बरेच सारे प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही चांगले प्रश्न हे करून जावा. आहे तसे प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर जाऊया प्रश्न क्रमांक 82 कडे. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज लाईकली टू बी नॉन बायोडिग्रेडेबल? वूड, लाकूड, भाजीपाल्याची साल, प्लास्टिक आणि कागद. तर काय असतं ह्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती की प्लास्टिक जे असतं ते नॉन बायोडिग्रेडेबल असतं, त्याचं डिग्रेडेशन होत नाही. जाऊया प्रश्न क्रमांक 83 कडे. 83वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्टिव्ह मेथड टू रिड्यूस प्लास्टिक वेस्ट? युझिंग डिस्पोजल प्लास्टिक बॅग, बर्निंग प्लास्टिक वेस्ट, डम्पिंग प्लास्टिक वेस्ट इन लँडफिल्स आणि रिसायकलिंग अँड रियुजिंग प्लास्टिक मटेरियल्स. तर बघा हे फक्त वाचूनच प्लास्टिकचे काय करू शकतो आपण, पुनर्नवीकरण व पुनर्वापर करू शकतो. बाकी प्लास्टिकला पूर्णपणे विघटन करता येत नाही. तर जाऊया प्रश्न क्रमांक 84 कडे. प्रश्न क्रमांक 84 आहे, वाय इज द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर अ कन्सर्न फॉर ह्युमन्स? इट प्रमोट्स प्लांट ग्रोथ, इट लीड्स टू इन्क्रीज्ड वॉटर पोल्युशन, इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम हार्मफुल रेडिएशन आणि इट इन्क्रीजेस सॉईल फर्टिलिटी. तर काय करतं, ओझोन स्तर कमी होणं माणसासाठी चिंतेचं काय, कारण हे आपल्याला हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम हार्मफुल रेडिएशन म्हणजे ऑप्शन सी ह्याचा बरोबर आहे. जेव्हा प्रश्न क्रमांक 85 कडे. प्रश्न क्रमांक 85 आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज आर नॉट अ क्लास ऑफ कन्झ्युमर्स? खालीलपैकी कोणता वर्ग कन्झ्युमर्सचा नाही आहे? कार्निओरस, हार्बिओरस म्हणजे मांसाहारी, शाकाहारी, परजीवी का उत्पादक? तर ह्याच्यामध्ये सगळं बघताच लक्षात येऊन जाईल की उत्पादक आहेत हे काही कन्झ्युमरच्या श्रेणीमध्ये येत नाही, त्याच्यामुळे प्रोड्युसर्स ह्याचं बरोबर आन्सर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 86 कडे. प्रश्न क्रमांक 86 आहे, गार्डन इज अन इकोसिस्टम बिकॉज गार्डन ही एक इकोसिस्टम आहे. तर का? ह्याचे सगळे पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पर्याय क्रमांक सी याचं बरोबर आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन इट इंटरॅक्ट विथ इच अदर अँड आर अफेक्टेड बाय अबायोटिक कॉम्पोनंट्स. ही त्याची डेफिनेशनच आहे कशाची, इकोसिस्टमची. त्यामुळे गार्डन बाग ही एक आहे परिसंस्था आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 87 कडे. प्रश्न क्रमांक 87 आहे, व्हॉट इम्पॅक्ट डज ह्युमन ॲक्टिव्हिटीज हॅव ऑन द इन्व्हायरमेंट? मानवी क्रियाकलापांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? दे हेल्प इन वेस्ट डिस्पोजल, ओनली अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, दे कंट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंट पोल्युशन आणि नो इम्पॅक्ट. तर काय करतं, निश्चितच पर्यावरणावरती म्हणजे एन्व्हायरमेंटच्या प्रदूषणावरती ते योगदान करत असतात, त्यामुळे ऑप्शन सी ह्याचं बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 88 कडं. प्रश्न क्रमांक 88 आहे,
Rashi wants to make compost of for her kitchen garden. She plans to use kitchen waste. Which set of articles is best suited for her work? राशी तिच्या स्वयंपाकघराच्या बागेसाठी कंपोस्ट बनवते, म्हणजे खत बनवते, तर ते स्वयंपाकघरातील कचरा वापरणार आहे. त्यापैकी कुठला सगळ्यात योग्य खत तिला तयार करायचं असेल तर पील ऑफ फ्रूट, लेफ्ट ओव्हर्स वगैरे किंवा पॅकिंग शीट. आता बघा पॅकिंग शीट आल्यामुळे पर्याय क्रमांक ए येणार नाही. बी पर्याय काय बघूया, लेफ्ट ओव्हर व्हेजिटेबल, प्लास्टिक वेस्ट चांगला ऑप्शन असू शकतो का नाही, तर सी ऑप्शन बघूया, पील ऑफ फ्रूट्स, लेफ्ट ओव्हर व्हेजिटेबल्स, पेपर, टॉर्न क्लॉथ. बघा ह्यापैकी सगळ्या गोष्टी ज्या आहे पूर्णपणे विघटन होतात आणि चांगलं कंपोस्ट म्हणून काम करू शकतात, म्हणून पर्याय क्रमांक सी याचं बरोबर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न पण थोडंसं तुम्हाला विचारू शकतात ॲप्लिकेशनचं. डायरेक्ट प्रश्न न विचारता, डायरेक्ट खत म्हणून काय न विचारता की बाबा ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. जाऊया 89व्या प्रश्नाकडे. 89वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर इन द ॲटमॉस्फिअर. तर खालीलपैकी कोणते ओझोन स्तर कमी होण्याचे कारण आहे. इथेन, हायड्रोफ्लोरोकार्बन, मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न, ह्याला टिक करून ठेवा. ह्याचं पर्याय क्रमांक डी ह्याचं बरोबर उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. जाऊया प्रश्न क्रमांक 90कडं. व्हॉट टर्म कॅन बी युज्ड फॉर सबस्टन्सेस दॅट आर ब्रोकन डाऊन बाय बायोलॉजिकल प्रोसेसेस. ज्या पदार्थांना जैविक प्रक्रियेद्वारे विघटित केले जाऊ शकते त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो. नॉन बायोडिग्रेडेबल, कंपोस्टेबल, बायोडिग्रेडेबल का रिसायक्लेबल. प्रश्न क्रमांक 89चा आन्सर बरोबर आहे बायोडिग्रेडेबल, जैव विघटनीय. जाऊया प्रश्न क्रमांक 91कडे. प्रश्न क्रमांक 91 आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी मिनिमाइज थ्रू द इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रॉपर सीवेज ट्रीटमेंट. योग्य सीवेज ट्रीटमेंट केल्याने खालीलपैकी कोणती समस्या कमी होऊ शकते. तर बघा सीवेज ट्रीटमेंट हे नावातच आहे, सी म्हणजे काय, वॉटर पोल्युशन इथं कमी होण्याचे जास्त चान्सेस असतात. जाऊया प्रश्न क्रमांक 92कडं. 92वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट रिलेटेड टू द इकोसिस्टम. खालील परिसंस्थेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स हार्म्स द व्हेरियस मेंबर्स ऑफ इकोसिस्टम. नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस ब्रेकडाऊन बाय बायोलॉजिकल. आता नॉन बायोडिग्रेडेबल ब्रेकडाऊन होणार नाहीत. जाऊया प्रश्न पर्याय क्रमांक 3कडे. नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस नेवर पर्सिस्ट इन द, तर असतात, म्हणजे ह्यापैकी फक्त ए, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस हार्म द व्हेरियस मेंबर्स ऑफ द इकोसिस्टम, म्हणजे जैव विघटनीय नसलेले पदार्थ परिसंस्थेतील सदस्यांना हानी पोहोचवतात. निश्चितच बरोबर आहे, त्याच्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे ओनली ए, फक्त एक ह्याच्यातलं बरोबर आहे. जेव्हा प्रश्न क्रमांक 93कडे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट अबाउट द नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस. जैव विघटनीय नसलेल्या पदार्थांबद्दल कोणते विधान बरोबर आहे. बघा आता, हे पदार्थ जैविक प्रक्रियेतून विघटित होत नाहीत, बरोबर आहे. हे पदार्थ पर्यावरणात थोड्या काळासाठी टिकतात, हे चुकीचे, खूप काळासाठी टिकतात. हे पदार्थ परिसंस्थेतील सदस्यांना हानी पोहोचू शकतात, बरोबर आहे. म्हणजे पहिले ए आणि सी ह्याच्यातलं बरोबर यायला पाहिजे. ह्याचा ऑप्शन कुठला आहे, बोथ ए अँड सी, पर्याय क्रमांक सी ह्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 94कडे. प्रश्न क्रमांक 94 आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अबाउट द ओझोन. ओझोनबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. वातावरणातील ओझोन कमी होणे क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे आहे. बी ऑप्शन बघा, हे विषारी नाही. सी ऑप्शन बघा, हे फक्त 2 ऑक्सिजन अणूंनी बनते. आणि ऑप्शन डी बघा, हे रक्ताच्या कॅन्सरचे कारण बनते. तर ह्याचं बरोबर उत्तर काय आहे, वातावरणातील ओझोन कमी होणे क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे वातावरणातील ओझोन कमी होतो, तर ह्याचं ए ऑप्शन बरोबर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 95कडे. प्रश्न क्रमांक 95 आहे, इन अन इकोसिस्टम, म्हणजे परिसंस्थेत तापमान, पर्जन्य, वारा, माती आणि खनिजे यासारखे भौतिक घटक, म्हणजे जीवित घटक, अजैव घटक, विघटक घटक का जीवित घटक. तर हे सगळं तापमान, पर्जन्य, वारा, माती हे सगळे काय असतात, अबायोटिक म्हणजेच अजैव घटक असतात. जाऊया प्रश्न क्रमांक 96कडे. प्रश्न क्रमांक 96 आहे, डायडॅश इज अ क्वांटिटेटिव्ह प्रोसेस ऑफ चेंज ऑफ स्केल अँड साईज विच कॅन बी मेजर्ड अँड एडेड बाय इथिक्स अँड नॉर्म्स. डॅश ही प्रमाणात्मक प्रक्रिया आहे जी आकार व प्रमाण बदलते आणि नीतिमत्ता व नियमांद्वारे मोजली जाऊ शकते. तर काय बघा, इव्हॉल्युशन, डेव्हलपमेंट, प्रोग्रेस आणि ग्रोथ. तर ह्याचं पर्यावरणाशी रिलेटेड टर्म, ह्याचं उत्तर डेव्हलपमेंट. विकास ही एक प्रमाणात जी आकार व प्रमाण बदलते आणि नीतिमत्ता व नियमांद्वारे मोजली जाऊ शकते. बरोबर उत्तर आहे डेव्हलपमेंट, विकास. जाऊया 97कडे. इफ अ चाइल्ड इनहेरिट्स अ Y क्रोमोझोम फ्रॉम द फादर, व्हॉट विल बी द सेक्स ऑफ द चाइल्ड. जर एखाद्या मुलाने वडिलांकडून Y क्रोमोझोम प्राप्त केला तर मुलाचे लिंग काय असेल. बघा, हर्मॅफ्रोडाईट म्हणजे अंड पुरुष दोन्ही, फिमेल स्त्री, मेल पुरुष आणि कॅन नॉट बी डिटरमाइन. तर बघा, वाय जेव्हा येतं तेव्हा XY हा कुणाकडे असतो, पुरुषाकडे असतो, म्हणजे तो काय आहे, पुरुष असायला पाहिजे. जाऊया प्रश्न क्रमांक 98कडं.
प्रश्न क्रमांक 98 आहे, व्हॉट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ द चाइल्ड इन ह्युमन्स, मानवामध्ये मुलाचे लिंग काय ठरवते? जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे अनुवांशिक रचना, का एन्व्हायरमेंटल क्यूज पर्यावरणीय घटक, का द टेम्परेचर ॲट विच फर्टिलाइज्ड एग आर प्लेस्ड त्याचं तापमान, का द फेट ऑफ द एम्ब्रिओ. तर ह्याचं कशामध्ये ठरतं? जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम दोन्ही एक्स येतात का एक एक्स आणि एक वाय क्रोमोझोम येतं, ते एकची पेअर असते सेक्स क्रोमोझोमची, तीच डिसाईड करते ह्युमनमध्ये की तो पुरुष असणार आहे का स्त्री असणार आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. जाऊया प्रश्न क्रमांक 99 कडे. प्रश्न क्रमांक 99 आहे, द नॉलेज ऑफ विच टू सब्जेक्ट्स प्लेड की रोल इन फॉर्म्युलेटिंग लॉज इनहेरिटन्स. लॉ ऑफ इनहेरिटन्स जेव्हा फॉर्म केला त्या शास्त्रज्ञानं, तेव्हा कुठल्या दोन सब्जेक्टचं नॉलेज तिथं इम्पॉर्टंट ठरवलं? मॅथ आणि हिस्ट्री, गणित व इतिहास, तत्त्वज्ञान व विज्ञान, भूगोल व तत्त्वज्ञान आणि गणित व विज्ञान. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे गणित व विज्ञान. तर जेव्हा उत्तर एक्सप्लेनेशनमध्ये बघू शकता की ग्रेगर मेंडेल हा जो काही सायंटिस्ट आहे, यांनी वारसा हक्काचा नियम तयार करण्यासाठी गणितीय व जैविक पद्धती म्हणजेच विज्ञानाचा वापर केलेल्या पद्धती वापरलेल्या आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 100 कडं. प्रश्न क्रमांक 100 आहे, द फर्स्ट फंडामेंटल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन इज कॉम्पिटिशन अमॉंग इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तींमध्ये स्पर्धा, अनुवांशिक विविधता, हेल्दी ऑफस्प्रिंग निरोगी संतती आणि वाढीसाठी पेशी विभागणी. तर फंडामेंटल फॅक्टर काय असतो इव्हॉल्युशनचा? तर तो जेनेटिक व्हेरिएशन म्हणजेच अनुवांशिक विविधता. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आज 100 हे प्रश्न बघितलेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 100 प्रश्न घेऊया आणि तुमचा जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आणखी आपण अशा प्रकारचे 200 प्रश्न घेऊन येणार आहोत. जर ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि स्पीड जास्त होत असेल किंवा कमी होत असेल किंवा प्रश्नांची काठिण्यता तर परीक्षा सारखीच आहे, तरी पण तुम्हाला जे काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.